वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, शिवराय येथील घटना एका महिन्यात परिसरातील दुसरी घटना। चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोमा बिटातील शिवराय येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झालेला आहे। ही घटना रविवारी सायंकाळी घडलेली आहे। नीलकंठ भुरे वय वर्ष 60 असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून ते माजी सरपंच आहेत। या महिन्यातील परिसरातील दुसरी घटना आहे। नीलकंठ भुरे यांची शेती शंकरपूर चिमूर रोड लगत शिवरा फाट्यावर आहे। सायंकाळी 4-5 वाजताच्या सुमारास ते आपल्या शेतावर शेतपिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते। त्यांच्या शेतातच वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले। मृत शरीर ओढत नेऊन नाला किनारी ठेवले होते। तिथेच त्यांचे दोन्ही पाय खाल्लेल्या अवस्थेत होते। सायंकाळी 8 वाजतापर्यंत घरी का बरं आले नाही म्हणून घरच्यांनी शेतावर शोध मोहीम राबविली, परंतु त्यांना दिसून आलेले नाही। परंतु त्या ठिकाणी त्यांची सायकल असल्यामुळे त्यांना शंका आली। त्यामुळे पुन्हा गावात जाऊन जवळपास 30 ते 40 लोक घेऊन पुन्हा शेतात आले। तेव्हा शेतात शोध मोहीम राबविली असता त्यांचा मृतदेह रात्री 11 वाजता खाल्लेल्या अवस्थेत नाल्याकाठी मिळून आला। या घटनेची माहिती चिमूर वन विभागाला देण्यात आली। वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला। वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनक्षेत्रपाल युबी लोखंडे, वनरक्षक बुर्ले व इतर कर्मचारी उपस्थित होते। बीसीचे ठाणेदार मंगेश भोंगाडे, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, पोलीस हवालदार सुनील घोडमारे, पोलीस शिपाई विकास लांजेवार आपल्या ताफ्यासह हजर होते। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजूकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक, शिवराचे सरपंच अतुल नन्नावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येणार नाही तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली। अखेर सोमवारी पहाटे 1:30 वाजता चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले। तात्काळ कुटुंबाला 30,000 रुपये नगद आणि 9,70,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला। त्यानंतर शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे